नमस्कार, मी किरण कुमार थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, प्रबोधन, क्रीडा आणि गुन्हेगारी वार्ता माहितीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शहापूर तालुक्यातील घाटगर चोंडे आणि जांभा डॅम प्रवाहित धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यासाठी प्रशासनाचे मनाई आदेश. शहापूर तालुक्यातील मागील 2 आठवड्याभरापासून पावसाची संततधार पाऊस सुरू असल्याने डोंगरातून वाहणारे झरे, नाले, नदी ओसंडून वाहत असल्याने धबधबे जोराने प्रवाहित झाल्याचे चित्र आपण पाहिले आहे. पर्यटकांना निसर्गाचे सौंदर्य आणि धबधब्याखाली उतरून पाण्यात चिंब भिजण्याचा मोह आवरत नाही. मागील काही दिवसात घाटगर चोंडे येथील धबधब्यावर अचानक ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि 5 जण धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी ग्रामस्थांच्या आणि किनवली पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 5 पैकी 3घांना वाचविण्यात यश आले व 2घांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी जांभा डॅम येथील लेनाड नदी पात्रात एक कुटुंब फिरायला आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा मृत्यू झाला. तर 2 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 25 पर्यटक ट्रॅकिंगसाठी आले होते. त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या आदेशाने किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांना आदेशित करून चोंडे प्रकल्प व जांभा डॅम या दोन्ही पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी प्रवेश बंदी असल्याचा बॅनर लावून सूचित केले आहे. पोलीस बंदोबस्त ही तैनात केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी प्रवाहित धबधब्यांवर पर्यटकांनी येऊ नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन केले आहे. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सुदास खैरनार, प्रभारी अधिकारी किनवली पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण. दिनांक म्हणजे किनवली पोलीस स्टेशन हद्दीत 2 पर्यटन स्थळ आहेत. एक चोंडा प्रकल्प व दुसरा जांभे डॅम. तर मागच्या रविवारी म्हणजे दिनांक 26/7/2026 रोजी चोंडे इथे 5 पर्यटक फिरण्यासाठी आलेले होते. तर ते अचानकपणे पाऊस जोरात झाल्यामुळे ते 5ही पर्यटक पाण्यात वाहून गेले होते. आम्ही पोलीस नागरिकांच्या मदतीने त्यापैकी 3 पर्यटक यांना वाचवण्यात यश आले. त्यानंतर जे 2 पर्यटक होते ते त्या पाण्यात वाहून मृत्युमुखी पडले. त्यांचं जर आपण वय पाहिलं तर एका पर्यटकाचं वय होतं 36 वर्षे आणि एक तरुण मुलगा होता IT इंजिनियर 21 वर्षाचा, तो सुद्धा त्यात मयत झालाय. तसेच दुसरी घटना त्याच दिवशी जांभे डॅम इथे लेनाड नदी त्या ठिकाणी एक वर्मा कुटुंब आलं होतं. ते वर्मा कुटुंब पाण्याच्या नदी किनारी फिरत असताना त्यातील एक 47 वर्षाचा व्यक्ती त्या पाण्यात फिरण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो सुद्धा त्यात वाहून मृत्युमुखी पडलेला आहे. तसेच आज दिनांक 2/8/26 रोजी सुद्धा तशीच घटना झाली. एक मुंबई येथील 30 वर्षाचा पर्यटक आला होता व त्याच्यासोबत 20-25 लोक व त्याची फॅमिली होती. त्याने तो सुद्धा ट्रेकिंग करण्यासाठी गेला असता तो त्यात पाण्यात पडून मयत झालेला आहे. तर त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सर ठाणे ग्रामीण तसेच माननीय तहसीलदार शहापूर विभाग यांनी आदेश काढला आहे की चोंडा प्रकल्प व जांभा डॅम हा पर्यटनासाठी बंद केला आहे. त्याबाबत पोलीस दल व महसूल दलातर्फे विविध ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहे. तरी माझी सर्व पर्यटकांना विनंती राहील की चोंडा प्रकल्प व जांभा डॅम परिसर पर्यटनासाठी बंदी केलेला आहे. जर कोणी पर्यटनासाठी आला व पोलीस दलाला आढळून आल्यास त्या पर्यटकावर कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.